तन्वी खूप जास्त तिच्यापेक्षा कर्कश आहे, कारण तन्वी मुद्देसूद नाही बोलत. तन्वी फुटेजसाठी करते, तन्वी व्हिजिबिलिटीसाठी करते. खरा गेम दाखवेल आणि लोकांना दाखवेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. बिकॉज मला माहिती आहे आतले पर्सनॅलिटीज खरे कसे आहेत, जे लोकांपर्यंत पोहोचत नाही. बिकॉज तुम्ही फक्त 1 तास बघताय, तुम्ही 24 तास नाही बघत. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. खरं तर एक धक्कादायक अनपेक्षित इविक्शन घरातून घडलं आहे. कारण तुला तरी वाटलेलं का की एवढा लवकर हा प्रवास संपेल? नाही, मला बिलकुल नव्हतं वाटलेलं. जसं तुम्हाला वाटलेलं तसं मला बिलकुल नव्हतं वाटलेलं आणि कंटेस्टंट्सला पण नव्हतं वाटलेलं जे आतले आहेत. म्हणजे जे माझे दुश्मन आहेत किंवा दोस्त जे काय आहेत आतले, ते सगळे शॉकमध्ये आहेत. त्यांचं रिॲक्शन मी कालच्या एपिसोडमध्ये बघितलं. सो जे काय झालं ते का झालं आहे, कसं झालं आहे, मला असं वाटतं तुम्ही बिग बॉसला विचारलं पाहिजे. बट मला एवढंच माहिती आहे की मला असं वाटतं हे झालं बिकॉज मी खूप खरा राहिलो गेममध्ये आणि ते खरंच त्यांना पटलं नाही, म्हणून मला बाहेरची संधी भेटली. सगळेजण असं म्हणत होते ट्रॉफी कमिंग टू ठाणे, पण आता नाही येते. आणि आता तू स्टोरी टाकली की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, तर नक्की आता मला काय बघायला मिळेल? सो मला असं वाटतं की गेम तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत गेम संपतोय. म्हणून मी बाहेर आलो म्हणून ह्याचा अर्थ हे नाही झाला की गेम संपला आहे. गेम आता ॲक्च्युली दुसरा सुरू होईल. जे मला कन्फ्युजन होतं बिग बॉसच्या बाबतीत, जे आतून मला होत होतं आणि जसं मी गेम खेळत होतो, आता बाहेर आल्यानंतर मला कळलं आहे की आम्ही जे डिस्कस करायचो ते खरंच आहे. आणि वेळोवेळी गेम बदलला जातो आहे का मला नाही माहिती. असेल त्यांचं काहीतरी कारण असेल. बट आता मी पूर्ण महाराष्ट्राला माझ्या यूट्यूब चॅनलवर फोकस्ड इंडियनवर खरा गेम दाखवेल आणि लोकांना दाखवेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. बिकॉज मला माहिती आहे आतले पर्सनॅलिटीज खरे कसे आहेत, जे लोकांपर्यंत पोहोचत नाही. बिकॉज तुम्ही फक्त 1 तास बघताय, तुम्ही 24 तास नाही बघत आहे. तर आता मी तुम्हाला 24 तासचे अपडेट देईल की कसं काय आत होत असेल. तू बाहेर राहून कोणाला सपोर्ट करणार आहेस? ऑफकोर्स प्राजक्ता शुक्रे, बाकी कोणाला करणार अजून. आणि सचिन कुमावत पण. बट प्राजक्ता शुक्रे बिकॉज फर्स्ट कनेक्शन माझं ते त्या घरात. ती काल खूप हर्ट झालेली, तर ती एक खंत मनात राहिली की जाता जाता भेटता नाही आलं मित्रांना. हो. म्हणजे अगेन सगळ्यांनाच जसं एक्सपेक्टेड होतं की करण येणारच आहे परत, तुम्ही काळजी करू नका. तिथे भाऊंनी पण विचारलं की कुणाला वाटतं की करण जाणार आहे. कोणीच हातवरती नाही केले, सगळ्यांनी आयुष आणि सचिनलाच केले. तर सगळे असे होते की झालं, जी प्राजक्ता रडली ते पण आयुषसाठी रडली आणि सचिनदासाठी, बिकॉज तिचं पण एक कनेक्शन होतं. बट जसे काल सचिनदा एंटर केलं त्यांनी, मला तिचं मी रिॲक्शन बघितलं आणि ती एकदम ब्लँक झाली आणि मग वरती जाऊन रडली. आणि तिला असं झालं की आता काय करायचं, माझा जो पिलर होता तोच तुटला. आणि मला बिग बॉसमध्ये मी नाही आहे ह्याचा खंत नाही आहे, बट मी तिच्याबरोबर नाही, मला ह्याचा खूप जास्त खंत होतोय. म्हणून मला वाईट वाटलं काल बघून ते. बाल्कनी मिस करणार की स्विमिंग पूलमधली उडी? मला ॲक्च्युली मी जर कधी कॅप्टन झालो असतो तर बाल्कनीमधून स्विमिंग पूलमध्ये एकदा उडी मारणार होतं, हे मी बोललेलो आयुषला. सो ते मिस झालं. आता गेमच्या दृष्टिकोनातून टॉप 3 स्पर्धक कोण वाटतात? प्राजक्ता, विशाल आणि सागरदा. पहिलाच आम्ही जो एपिसोड पाहिला ज्यामध्ये तू पॉवर की द्यायला नकार दिलेलास, खरं तर ते अनएक्सपेक्टेड होतं. आम्हाला असं वाटलेलं की आत्ता कुठेतरी देईल, पण तू ठाम राहिलास. तर रुचिताबद्दल एकंदर काय मत होतं? रुचिता सुरुवातीपासून ॲक्च्युली खूपच काय बोलतात ब्रॅट होती की ती काही करायची. पण हळूहळू तिने तिचा गेम चेंज केला आणि तो मला दिसतोय, महाराष्ट्राला दिसत नाही आहे, कारण तसं दाखवलं जातं आहे बाहेर आणि तन्वीला स्ट्रॉंग कंटेंटर दाखवलं जातं आहे. पण ठीक आहे, तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. बट मला माहिती आहे की आत कोण स्ट्रॉंग कंटेंटर आहे. रुचिता हळूहळू बदलत चालली आहे. तिची भाषा, तिची बॉडी लँग्वेज, जे काय भांडणामध्ये लोक बोलतात की अरे ती किती कर्कश आहे आणि हे ते, तसं बघायला गेलं तन्वी खूप जास्त तिच्यापेक्षा कर्कश आहे. कारण तन्वी मुद्देसूद नाही बोलत. तन्वी फुटेजसाठी करते, तन्वी व्हिजिबिलिटीसाठी करते. सो जर तिला हे करायचं तर करू दे, पण महाराष्ट्रासमोर मला ही बाजू मांडणं खूप गरजेचं आहे की कोण खरं आहे आणि कोण चुकीचं आहे. आता गेमचा मास्टर माइंड कोण वाटतं आत्ता आत्ताच्या डेटला मला विचारलं तर आरबी. बट तो कधीही पालटून प्राजक्ता पण होऊ शकते किंवा विशाल पण होऊ शकते. तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.